नमस्कार. आज आपण जाणून घेऊया चंद्रभेदी प्राणायामाविषयी. आता चंद्रभेदी प्राणायाम करताना तुम्हाला डाव्या हाताची चीन मुद्रा बनवायची आहे किंवा डाव्या हाताला डाव्या गुडघ्यावर लॉक करायचे. उजव्या हाताची प्राणायाम मुद्रा बनवायची आहे. ओके. अंगठा तुमचा उजव्या नासिकेवर, अनामिका डाव्या नासिकेवर. डोळे अलगद बंद करायचे आहे आणि चेहऱ्यावर स्मित असा स्वभाव ठेवायचा आहे. ठीक आहे. आता अनामिका हटवून तुम्हाला डाव्या नासिकेने मोठा आणि अलगद श्वास आत घ्यायचा आहे. अनामिकेने डावी नासिका बंद करा आणि आंतरिक कुंभक मध्ये थांबा. श्वास थांबवून ठेवा आणि अंगठा हटवून उजव्या नासिकेने श्वास अलगद बाहेर सोडा. परत एकदा करूया. अनामिका हटवून डाव्या नासिकेने श्वास आत घ्या, आंतरिक कुंभक मध्ये थांबा आणि उजव्या नासिकेतून श्वास बाहेर सोडा. ह्या ज्या आहे आपण चंद्रभेदी प्राणायामाच्या 2 आवृत्त्या केल्या आहे. आता चंद्रभेदी प्राणायामामध्ये जे आहे पिंगला नाडी किंवा चंद्र नाडी, डाव्या नासिकेतून जी नाडी आपली सुरू होऊन मूलाधार चक्राला जाऊन मिळते, तर त्या नाडीला आपण चंद्र नाडी असे म्हणतो. ती चंद्र नाडी सक्रिय करण्यासाठी या प्राणायामाचा सर्वात जास्त उपयोग होत असतो. जर शरीरामध्ये अधिकची उष्णता वाढलेली असेल तर ती उष्णता कमी करण्यासाठी, शरीराला शीतलता प्रदान करण्यासाठी आपल्याला चंद्रभेदी प्राणायामाचा उपयोग होतो. गरमीच्या दिवसांमध्ये किंवा उन्हाळ्यात हा प्राणायाम आपण कमीत कमी दिवसाला 10 ते 15 वेळा करायला पाहिजे. धन्यवाद.